नमस्कार मंडळी. आपण आता तुमच्यासाठी विशेष दुसरा माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे क्षणाचा आनंद, आयुष्याचा घात. तो म्हणजे कसा, आता जी नवतरुण पिढी आहे ती नवीन-नवीन मोबाईलमध्ये ॲप्स येतात. त्याचा वापर करत असतात आणि त्याच्या वापराने गैरप्रकार किंवा आपल्या सामाजिक जीवनामध्ये कशाप्रकारे गैरवापर होतो, ते प्रात्यक्षिक आपल्याला पुढील व्हिडिओ पाहिल्यानंतर होईलच. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तर आपण विजय शिवले शापूरकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन ऑप्शन सिलेक्ट करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा. त्याच्याने माझे नवनवीन माहितीचे व्हिडिओ लिंक आपल्याला उपलब्ध होतील. पुन्हा जाऊया आपण विषयाकडे. मुद्द्याचा विषय असा आहे, की आता सध्याचा जो एआयचा ट्रेंड आलाय, फोटो ट्रेंड, त्याचे दुष्परिणाम खूप वाढत चालले आहे. सध्यामध्ये नवतरुण, तरुणी अ, त्यासोबत समाजामध्ये वेगवेगळे गैरसमज पसरले जातात. कोणाचं फक्त कानाने ऐकलेलं त्याचा वेगळा अर्थ कोणीही लावला जातोय. प्रात्यक्षिक डोळ्यांनी कोणी पाहत नाही. कोणी आपल्याला चुकीची माहिती सांगली तरी त्याच्यावर आपण प्रत्यक्ष विश्वास ठेवतो. त्याचप्रमाणे एआय असं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये नुसती फोटोला बाजूला कमांड दिली, की इंडियन माय जॉइंट इज इंडियन गर्लफ्रेंड अशी फोटोला जर कमांड दिली, जर त्यासोबत आपला फोटो जर टाकला आणि त्याला जर अशी कमांड दिली, तर त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारची लेडीज आपल्याला तंतोतंत जॉइंट करून उभी केली जाते. याच्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा नवतरुण मुलांची जी लग्न व्हायची आहेत किंवा नवतरुणी आहेत, त्याच्याने याबाबत गैरसमज किंवा वेगळ्या प्रकारचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर काही कुटुंबांमध्ये वादविवाद चालू असतात. नवरा-बायकोंमध्ये वादविवाद चालू असतात काही किंवा डिव्होर्सचा विषय चालू असतात. त्यांना ह्या फोटोच्या एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून समोरच्या व्यक्तीला फसवू शकतात किंवा त्याला जाळ्यात अडकवू शकतात. त्यामुळे तुम्ही प्रात्यक्ष हा एआयचा व्हिडिओ कशाप्रकारे घात करू शकतो, हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजेलच. त्यामुळे तुम्ही योग्य तो अ, हा व्हिडिओ बघून योग्य तो निर्णय घेऊन कोणत्या विषयाचा कसा वापर करायचा याचं स्वतःला ज्ञान पण येईल आणि कशा एआयने काय-काय होऊ शकतंय हे पण आपल्याला माहिती होईल. तर एआय जनरेटेड फोटो तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते हे आपण आज पाहूया. गुगल एआय स्टुडिओमध्ये आपण इथे आलेलो आहोत. गुगल एआय स्टुडिओमधून आपण हा फोटो आता जनरेट करणार आहे. इथून एक फोटो अपलोड केला मी. माझा डाउनलोड केलेला फोटो होता आणि हा फोटो टाकला आणि इथं टाकलं ॲड इंडियन गर्लफ्रेंड आणि थोड्याच वेळात तुम्ही पाहाल इथे एक फोटो जनरेट होईल आणि हा माझा साधा फोटो आहे. मी एकटा आहे मॉलमध्ये थांबलेला आणि हा माझा फोटो. आणि हे बघू शकता तुम्ही एआयनं काय केलं. एकटा थांबलेला मी आणि तिथं एखादी हुबेहूब एखादी मुलगी माझ्यासोबत थांबलेली आहे असं दाखवलं आहे. आता तुम्ही विचार करा, एखाद्या विवाहित व्यक्तीचा असा फोटो जर टाकला एखाद्या दुसऱ्या महिलेसोबत, तर त्याच्या पत्नीची पहिली रिॲक्शन काय राहील. तुम्ही विचार करा, एखाद्या मुलाचं लग्न जमलं आहे, एखाद्या मुलीचं लग्न जमलं आहे आणि तिचा असा फोटो एआय जनरेटेड केला आणि तिच्या होणाऱ्या पतीला किंवा पत्नीला पाठवला तर काय होऊ शकते. तर मी तिथं माझ्या हातामध्ये एखादी दारूची बाटलीसुद्धा दाखवू शकतो, माझ्या हातामध्ये सिगरेटसुद्धा दाखवू शकतो. म्हणजे एआयचा किती मोठ्या प्रमाणात मिसयूजसुद्धा होऊ शकतो. जर त्याचा चांगला उपयोग आहे तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा आहे. जर तुमच्याकडे असा काही फोटो आला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा, तर सर्वात अगोदर त्याची खात्री करा तो फोटो एआय जनरेटेड आहे का नाही. तुम्हाला असा एआय जनरेटेड फोटो ओळखायचा असेल तर त्याच्या कोपऱ्यामध्ये हा लोगो बनलेला असेल. हा कॅमेरा पर्सनने हा लोगो सांगावा. काही ॲप आहेत जे ते वॉटरमार्क पण वापरत नाही आहेत. तर त्यामुळे एआयचा वापर करताना सांभाळून करा आणि काळजीपूर्वक करा. एकटा थांबलेला मी आणि तिथं एक प्रकारच्या नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.